आपण आरे दुग्ध वसाहत या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी खासदार रवींद्र वायकर यांच्या मार्फत आज आरे दुग्ध वसाहत येथील युनिट क्रमांक 6 व आरे जिम्नॅशियम सेंटर या जिम्नॅशियमच्या सेंटरच्या मागील काही परिसर आहे, या परिसरामध्ये भव्य दिव्य असं वृक्षारोपण सोहळा संपन्न झाला। या सोहळ्याला मुंबई महानगरपालिकेच्या गार्डन डिपार्टमेंटचे अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आरे प्रशासन येथील अधिकारी उपस्थित होते। मनीषा रवींद्र वायकर यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झालेला आहे। या कार्यक्रमाला आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत शिरपूरकरजी, सुरक्षा अधिकारी विजय वाघजी, माजी नगरसेविका रेखाताई रामवंशी, दिलीप शिंदे इत्यादी मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित होते। साहेब, कशा प्रकारे कार्यक्रम झाला, काय म्हणतात? पाऊस आल्यानंतर थोड्या दिवसाने जमीन भुसभुशीत झाल्यानंतर मुंबई महानगरपालिका आणि बाकीच्या सेवाभावी संस्था ह्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतात आणि मी देखील तुम्हाला माहिती आहे दरवर्षी अशा पद्धतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतोय। त्याच पद्धतीने आज आम्ही आरेमध्ये सुरुवात केलेली आहे वृक्षारोपण कार्यक्रमासाठी आणि त्या पद्धतीने सकाळपासून सर्व सेवाभावी संस्था असतील, आरे आहेत, बाकीची सर्व मंडळी आहेत आमची सर्व, तर त्या अनुषंगाने आता आम्ही थोडीशी झाडं लावलेली आहेत, पण 14 तारखेला आणखीन घेऊ। त्यानंतर जोगेश्वरी आज जवळजवळ 250-300 झाडं लावलेली, पण हे माझं टार्गेट नाही। माझं टार्गेट नेहमी 2000चं असतं, त्यामुळे मी हा 2000चं टार्गेट हे पुरं होईल। आज इथे लावलेत, त्याच्यानंतर थोडे दिवसांनी जोगेश्वरी एरिया होईल, वर्साव एरिया येईल, गोरेगाव एरिया येईल, अशा पद्धतीने 2000 झाडांचं माझं जे टार्गेट असतं दरवर्षीचं ते मी पूर्ण करत असतो। आपल्यासोबत मनीषा वायकर मॅडम देखील आम्ही झाडं लावायचा कार्यक्रम सतत कार्यरत आम्ही नेहमीच असतो आणि आपण वातावरणाचा जो समतोल राखण्याचा जो कार्यक्रम आहे, जो काम आपल्याला केलं पाहिजे, समाजाला आपलं काहीतरी देणं आहे आणि ते आपण हे कायम हे करतच असतो आणि आरेच्या परिसरामध्ये लावतोच, परंतु जिथेही आपल्याला जिथे जिथे जागा असते, चांगला गार्डनचा परिसर असतो, तिथेही आम्ही झाडं लावण्याचे कार्यक्रम घेतच असतात.